आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी किंवा आईचं ताट आपण कधी वाढलंय? ही संकर्षण कराडे यांची कविता सर्व मुलांच्या मनात ठसली. कारण आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही. आपण चुकलो की ती आपल्या चुका आपल्याला दाखवून देते. आपल्याला नेहमी खरे बोलावे ही शिकवण देते. चांगले संस्कार लावून ती आपल्याला लहानाचे मोठे करते. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आई वडिलांनी लावलेल्या संस्कारांवरच ठरविला जातो. देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. पौराणिक काळापासून आईची पुण्याई व थोरवी मोठ्या व्यक्तींनी गायलेली आहेत. देवकीने जरी श्रीकृष्णाला जन्म दिला तरी यशोदा मातेने त्यांना प्रेम दिले, संस्कार लावले. कौशल्याचा राम एकवचनी. त्यांना संस्कारच तसे होते की प्राण गेले तरी चालेल, पण वचन मोडले गेले नाही पाहिजे. तसेच जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसेच साने गुरुजींच्या आईंनी सुद्धा त्यांच्यावर चांगले संस्कार लावले. त्यांनी तर त्यांच्या आईंवर आधारित श्यामची आई हे पुस्तक लिहिले. अशा पूर्वीच्या काळातील आई ही कामात व्यस्त असूनही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या अनुभवांतून आपल्या मुलांना संस्कार लावायचे. आई शिक्षित असो किंवा अशिक्षित, जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होतात तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर कोणी शोधूनही सापडणार नाही. परंतु आता आधुनिक काळातील आई ही सुशिक्षित झालेली आहे. सुशिक्षित झाल्यामुळे तिच्यातील आत्मविश्वास जागा झाला आहे. ती स्वतः विचार करू लागली आहे. चूल आणि मूल ह्यात न अडकता वेगवेगळ्या क्षेत्रांत आपण समर्थपणे पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकतो याची जाणीव तिला झालेली आहे. आजची आधुनिक काळातील आई ही आपले कुटुंब सांभाळून देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अधिकारी पदे भूषवित आहे. वकील, इंजिनियर, डॉक्टर, राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, पायलट, ड्रेस डिझायनर, प्राध्यापिका, पोलीस दल, तर क्रिकेटमध्ये अंतराळवीर, विश्वसुंदरी, सैन्य दल, फिल्म इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रांमध्ये आधुनिक आई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. परिस्थितीवर मात करून ती रणरागिणी होते. तसेच सरस्वती व दुर्गा माता होऊन ती निरक्षराच्या राक्षसावर मात करत आहे. आजची आधुनिक काळातील आई ही गृहिणी जरी असली तरी आता ती तत्पर व जागरूक आई आहे. ती घरातील कामे उरकून मुलांचा अभ्यास घेते. मुलांना चांगले संस्कार लावून त्यांना चांगले वळण लावते. मुलांच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर तिच्याकडे सॉल्युशन असतेच. आधुनिक काळातील आईला मोबाईलचे दुष्परिणाम माहीत आहेत. आपले बाळ मोबाईलचा अतिवापर करीत तर नाही ना, ह्याकडे तिचे बारीक लक्ष असते. मोबाईल अतिवापरामुळे मोबाईलचे व्यसन लागते, डोळे खराब होतात. त्यामुळे ती मुलांना नेहमी ओरडत असते. फक्त शैक्षणिक माहिती बघायला तिची मोबाईल वापरासाठी परवानगी असते. आपण सुद्धा तिचे ऐकले पाहिजे, कारण ती आपल्या भल्याचंच सांगत असते. अशी ही आधुनिक काळातील आई मुलांचे भविष्य घडवत असते. आधुनिक काळातील आई जगाला पुढे नेते. ती बदलत्या काळाशी जुळवून घेते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांचे संगोपन करते. स्वतःच्या आधी आपल्या मुलांचा विचार करते. आपल्या मुलांच्या खाण्यायोग्य काय द्यावे की जेणेकरून त्याचे पोट बिघडू नये, यासाठी ती एक घरचा उत्तम डॉक्टर आहे. आधुनिक काळातील आई ही मुलांनी पिझ्झा खाण्यासाठी हट्ट केला तर ती स्वतः घरी पिझ्झा बनवून देते की जेणेकरून बाहेरील खाण्यामुळे माझ्या बाळाचे पोट दुखू नये. अशा प्रकारे ती आपल्या मुलांचे लाड करते, त्याला प्रेम देते. आजही आधुनिक काळातील आई ही डिजिटल युगातील एक उत्तम शिक्षिका आहे. ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती आपल्या मुलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन अनुभव आपल्या मुलांना शिकवते. अशी ही आधुनिक काळातील आई जगाला पुढे नेईल. ह्याचप्रमाणे आधुनिक काळातील आई ही केवळ आई नसून एक मार्गदर्शक आहे, मित्र आहे. काय योग्य काय अयोग्य हा विचार करून स्वतः निर्णय घेऊ शकते. ती मुलांना एक सक्षम व्यक्ती बनवण्यासाठी मदत करते. काळ जरी बदलला तरी आई ही आईच असते. तुमची काय माझी काय, आईची जागा दुसरे कोणीही भरून काढू शकत नाही. जेवढे प्रेम पौराणिक काळातील आईचे आपल्या मुलांवर होते तेवढेच प्रेम आधुनिक काळातील आईचेही आहे. हे फक्त काळ बदलतो, आई ती आईच असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आधुनिक आई ही सक्षम आई आहे. त्यामुळेच ती पाठीशी असल्याने मुलांना जीवनात पुढे जाण्याची ताकद मिळते. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. म्हणूनच म्हणतो आधुनिक काळातील आई आपल्या कुटुंबाला व जगाला पुढे नेईल. आईसाठी मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण
आठवणी कधी सुटत नाहीत. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. धन्यवाद.